जवाहर मेडिकल कॉलेजच्या डीनची कॅबिन सील, सुतगिरणी डेंटलकडे 7 कोटींची थकबाकी। धुळे महानगरपालिकेने थकबाकी वसुलीसाठी व्यापक मोहीम छेडली असून आज जवाहर मेडिकलच्या डीनच्या कॅबिनला सील करून मनपा जप्ती पथकाने मोठा दणका दिला आहे। जवाहर मेडिकल डेंटल कॉलेज आणि जवाहर सुतगिरणीकडे तब्बल 7 कोटी रुपयांची थकबाकी असल्याने वारंवार नोटिसा देऊन देखील सदर सुतगिरणी जवाहर मेडिकल कॉलेज प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने सदरची ही कारवाई आज मनपा जप्ती पथकाने अखेर डीन कॅबिनला सील ठोकण्याची कारवाई केली। धुळे शहरालगत असलेल्या जवाहर सुतगिरणी व जवाहर मेडिकल कॉलेज डेंटल कॉलेजकडे सन 2018-19 पासून मालमत्ता कर थकलेली असून सदर थकबाकी 7 कोटीच्या घरात गेली आहे। सदर कराचा भरणा करण्यासाठी मनपाच्या जवाहरच्या या तिघा संस्थांना वारंवार नोटिसा देण्यात आल्या होत्या, तरी देखील त्यांनी कर भरणा न केल्यामुळे आज अखेर मनपा जप्ती तथा वसुली पथकाने मोठी कारवाई केली। जवाहर मेडिकल कॉलेजच्या डीनच्या कॅबिनला अखेर सील ठोकून कारवाई केली असून कर थकबाकीदारांमध्ये धडकी भरली आहे। कराचा भरणा न झाल्यास डेंटल कॉलेज आणि जवाहर सुतगिरणीला देखील अशाच प्रकारे सील ठोकण्यात येईल असा इशारा या ठिकाणी मनपा जप्ती पथकाने दिला आहे। सदरची कारवाई आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त करुणा डहाडे, उपायुक्त शोभा बाविस्कर, सहाय्यक आयुक्त स्वालिया मालगावे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली। यावेळी वसुली अधीक्षक शिरीष जाधव, मधुकर निकुंबे, चंद्रकांत उगले, मनीष ठाकरे, मनोज चिलंदे आदी सर्व पथकाने सदरची कारवाई केली।